नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया कुकर मटण रेसिपी। त्याला बॅचलर मटणही म्हणता येईल। एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी असणार आहे। त्याला तुम्ही सॅलेड, पोळी, भाजी, भाकरी सोबत, राईस सोबत तर अप्रतिम अशी खायला लागते। त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलेले नसेल तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपी तुम्हाला पाहता येईल। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया कुकर मटण रेसिपी। यासाठी बघा आपण मटण घेतलेलं आहे। त्याला छानपैकी स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे। मीठ, हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची आहे ही एव्हरेस्टची। हा घरी दळलेला आपला काळा मसाला आहे, तुम्ही विकतचाही यूज करू शकता। अद्रक आणि लसूण, कांदा घेतलेला आहे एक बारीक असा चॉप करून स्लाइसमध्ये, तेजपत्त्याचं एक पान घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। चला आता आपण करूया। मिक्सर जारमध्ये बघा आपण लसूण आणि अद्रक टाकून याची पेस्ट बनवून घेऊया। तुम्ही रेडीमेडची पेस्टही यूज करू शकता। अशा पद्धतीने बघा आपण छान याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आपण आता कुकर ठेवून कुकरमध्ये तेल ॲड करूया। सुरुवातीला तेल छान गरम झाले, त्यामध्ये आता मी थोडेसे खडे मसाले टाकले। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असल्यास टाकू शकता, नाही तर स्किपही करू शकता। तेजपत्ता, कांदा, छान गोल्डन होईपर्यंत कांदा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। मीठ, कांदा बघा आता छानपैकी होत आलेला आहे। आता यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करूया। अद्रक लसूण पेस्ट झाली, त्यानंतर आपण हळद, लाल मिरची पावडर आणि काळा मसाला ॲड करूया। छान मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करूया।
थोडीशी कोथिंबीर, आता मसाल्याचं छान तेल निघेपर्यंत आपल्याला छान असा मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. मसाले छानपैकी झाले की भाजीला छान टेस्ट येते, म्हणून मसाले एकदम छान कधी पण शिजून घ्यायचे आहेत आपल्याला. मसाले छानपैकी झाले. आता यामध्ये आपण मटण ॲड करूया. मटण टाकल्यानंतर छान आपल्याला मसाल्यामध्ये ते परतून घ्यायचं आहे. मटण छान आपल्याला मसाल्यामध्ये 5 मिनिटंभर असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, हे बघा 5 मिनिटंभर आपण छान असं सुंदर असं तेल आपल्या भाजीला सुटलेलं आहे. आता आपण दुसरीकडे साईडला गरम पाणी केलेलं आहे, तर आपण यामध्ये आता गरम पाणी ॲड करूया. जेवढं हवं आहे तेवढंच पाणी टाकायचं, जास्त एक्स्ट्रामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला. 1 ते 1.5 ग्लासभर मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण याला झाकण लावूया. झाकण लावून याच्यात 4 ते 5 शिट्ट्या आपण काय करूया, काढून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण याच्या 5 शिट्ट्या होऊ देणार आहोत. आता गॅस आपण लो फ्लेमवर करूया, बारीक ह्याच्यावर बाकीचे 3 शिट्ट्या होऊ देऊया. झाल्यानंतर बघा आपण कुकर खाली काढून घेतलेला आहे. तर 5 शिट्ट्या झाल्यानंतर आता आपण याला असंच थंड होऊ देऊया. छान थंड झाल्या. आता आपण याला खोलूया. हे बघा, सुंदर असा कलर भाजीला आलेला आहे. आपली मटणची भाजी तयार आहे. हे बघा, आता आपण याला गरम गरम सर्व करूया.
गार्निशिंगसाठी थोडीशी आपण वरतून कोथिंबीर टाकूया. तर हे बघा, आपलं कुकर मटण रेसिपी तयार आहे. एकदम साधी, सोपी आणि ह्याला एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे. सोबत तुम्ही सॅलेड, पोळी, भाकरी, राईस सोबतही खाऊ शकता. खूप सुंदर अशी ही रेसिपी लागते. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. Subscribe my channel please.